तर आज आपण बघतोय अल्कोहोल. मी ट्राय करते की या पूर्ण एकाच लेक्चरमध्ये पूर्ण अल्कोहोल फिनॉल इथंच कंप्लीट होऊन जाईल. बघूयात. आता मी सगळं थोडंफार शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते बिकॉज ऑलरेडी आपण नॉमेनक्लेचर खूप डिटेलमध्ये बघितलं आहे, क्लासिफिकेशन पण बऱ्यापैकी बघितलं आहे. सो एकदम त्याच्यातून 2 मिनिटात बघूयात काय होत आहे. सो क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे काय की जिथे आपण आधीच्या चॅप्टरमध्ये जिथे हॅलोजन टाकला तर तिकडे असणारे आता अल्कोहोल ग्रुप, दॅट इज OH ग्रुप. सो OH ग्रुपमध्ये पुन्हा तेच की OH तुम्ही एका चेनमध्ये किती वेळा टाकताय, एकदा टाकता, दोनदा, तीनदा का 3पेक्षा जास्त. सो मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल. सो हे तुमचं मेन क्लासिफिकेशन येतात. सो हायड्रिक मीन्स व्हॉट, मोनोहायड्रिक किंवा डायहायड्रिक. हायड्रिक मीन्स व्हॉट, OH ग्रुप. आपण OH ग्रुपला हायड्रॉक्सी ग्रुप म्हणतो किंवा या केसमध्ये हायड्रिक. सो मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये पुन्हा 2 टाईप येतात, दॅट इज sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम अँड sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. म्हणजे अल्कोहोल जो अटॅच आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे, म्हणजे त्याचे फक्त 4 बॉन्ड आहेत, 3 नाहीये, 2 नाहीये किंवा डबल नाहीये, ट्रिपल नाहीये. ठीक आहे. सो sp3 म्हणजे सिंगल बॉन्डेड. अल्कोहोल ज्या कार्बनला अटॅच आहे तो सिंगल बॉन्डेड आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा 3 टाईप येतात. सिंपल अल्किल अल्कोहोल म्हणजे काय की नॉर्मल आपला कार्बन चेन सगळ्यांमध्येच सिंगल बॉन्ड आहे. त्याच्यानंतर येतो अलायलिक. अलायलिक आपण लास्ट चॅप्टरमध्ये शिकलो की सी डबल बॉन्ड सी. मग हा या सीला हायड्रिक म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहे. सो हा जो कार्बन आहे तो कार्बन डायरेक्टली सेकंड डबल बॉन्डेडला नाहीये, तर त्याला जो अटॅच आहे तर तो कार्बन तिसऱ्या कार्बनशी डबल बॉन्डेड आहे. सो याला आपण म्हणतो अलायलिक. नेक्स्ट थिंग इज बेन्झिलिक. बेन्झिलिक आपण आधीच्या चॅप्टरमध्ये जो बघितला तोच. बेन्झिल ग्रुप मीन्स व्हॉट, बेन्झिन रिंगला CH2 किंवा फिनिल आणि CH2. तर याला पुढे जर का OH लागला तर तो होतो बेन्झिलिक. आता जर का तुम्ही नीट बघितलं तर हा C आणि हा C, हा जो C आहे तो डबल बॉन्डेड आहे, म्हणजे हा पण काइंड ऑफ अलायलिक मध्ये जातो, बट हा रिंग स्ट्रक्चर आहे, स्पेसिफिक बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे, म्हणून याला आपण नाव दिलंय बेन्झिलिक. सो sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमचे हे 3 पार्ट्स आहेत. पुन्हा अल्किल अल्कोहोलमध्ये म्हणजे आपल्या नॉर्मल अल्केनॉलमध्ये पुन्हा 3 टाइप्स पडतात, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आता सांगायची गरज नाहीये तुम्हाला की व्हॉट इज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. प्रायमरीचं मिनिंग आहे की अल्कोहोल म्हणजे OH ग्रुप, दॅट इज हायड्रॉक्सी ग्रुप, ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन अजून फक्त एका कार्बनला अटॅच आहे. सेकंडरीचं मिनिंग आहे की अल्कोहोल ज्या कार्बनला अटॅच आहे तो अजून फक्त 2 कार्बनला अटॅच आहे. आणि टर्शरीचा मिनिंग आहे की अजून 3 कार्बनला अटॅच असणाऱ्याला आपण म्हणणार आहे टर्शरी. सेम ॲज वी स्टडीड इन अल्किल हॅलाइड. ओके. सेकंड थिंग इज sp2 हायब्रिडाइज म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोलचे 2 टाइप्स जे पडले, sp3 आणि sp2. आता जो आपला अल्कोहोल किंवा हायड्रॉक्सी ग्रुप लागलाय तो डायरेक्टली अटॅच झालाय C डबल बॉन्ड C ला, म्हणजे हा ऑलरेडी sp2 हायब्रिडाइज्ड आहे. सो याला आपण म्हणतो sp2 हायब्रिडाइज किंवा विनायलिक अल्कोहोल, तेच जे आपण अल्किल हॅलाइड मध्ये बघितलं. सो आय थिंक या सगळ्या इझी आहेत, तुम्हाला कळायला पण असतील, फक्त बोर्डवरून एक्सप्लेन करायची पण जास्त गरज नाही पडणार. नेक्स्ट थिंग इज डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघू ग्लायकॉल, त्याला स्पेसिफिकली म्हणतात ग्लायकॉल. आता डायहायड्रिक अल्कोहोलचा मिनिंग अजून एक सांगते. तुम्ही म्हणाल की आपण हे पण डायहॅलोमध्ये कन्सिडर केलेलं आहे, बरोबर, आणि हे पण डायहॅलोमध्ये कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. सो या दोघांमध्ये हॅलोजनसाठी इट वॉज इझी की एका कार्बन ॲटमवरती 2 हॅलोजन राहू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आपला हायड्रॉक्सी ग्रुप मधला हा जो OH आहे तो जास्तीत जास्त फक्त शेजारच्या कार्बन ॲटम सोबत राहू शकतो. जर का तो एकाच कार्बन ॲटम वरती राहायला लागला तर काय होणार की हा OH, तर मी इकडे लिहिते, हा OH आणि हा OH ज्यांच्यामध्ये डिहायड्रेशन होतं आणि याच्यातला OH ग्रुप आणि H ग्रुप निघून जातो, फॉर्मिंग C डबल बॉन्ड O. म्हणजे या ऑक्सिजन सोबत फक्त, म्हणजे समजा जर का हा तुमचा OH ग्रुप आहे तर हा H आणि हा OH निघून जाणार ॲज अ H2O आणि तुमचं राहणार काय फक्त C डबल बॉन्ड O. म्हणजे याच्यामध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन तयार होईल डिपेंडिंग अपॉन की तुमचा कुठला नंबरचा कार्बन आहे. ओके. सो म्हणून डायहायड्रिक अल्कोहोलमध्ये कधीही एकाच कार्बनवरती 2 OH असणं अवघड आहे. तुम्हाला CET मध्ये जरी असे काही क्वेश्चन विचारले तर एकाच कार्बनवरती 2 OH म्हणजे लगेच तिथेच तो अल्डिहाइड किंवा कीटोन तयार होणार आहे. सो एवढं लक्षात ठेवा.
डायहायड्रिक मध्ये एकाच कार्बनवरती नाही येत. सो ते दोन शेजारच्या कार्बनवरती येतात आणि त्याला आपण म्हणतो ग्लायकॉल. ठीक आहे. ट्रायला वगैरे ग्लिसरॉल आणि पॉलीहायड्रिकला ऍज इट इज IUPAC मधली जी नावं आहेत ती यूज होतील, कॉमन सिस्टीमची नावं नाही आहेत. सो ट्रायला आपण म्हणणार आहे ग्लिसरॉल. आपण पुढे आता कॉमन सिस्टीम मध्ये बघूच. पुढचा पार्ट आहे अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर. पटापट बघून घेऊयात काय. CH3OH दॅट इज मिथिल, इथिल, एनप्रोपिल, आयसोप्रोपिल और सेकंडरी प्रोपिल, सेकंडरी ब्युटिल, आयसोब्युटिल. हा पूर्ण पार्ट पुन्हा अल्किल हॅलाइड सारखाच आहे. आपण कॉमन सिस्टीम मधलं बघतोय आधी, तर आपण अल्किल हॅलाइड मध्ये जसं सगळं केलं सेम तसं आहे, फक्त अल्कोहोल लावायचा आहे इन्स्टेड ऑफ हॅलाइड. एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी सेम आहेत टर्शरी पर्यंत. इनफॅक्ट निओ मी घेतलेला नाहीये, अदरवाइज निओ पण इथे येईल. तर सगळ्या गोष्टी सेम आहेत. मिथिल, इथिल, एनप्रोपिल बिकॉज ऑफ ट्रेन, नॉर्मल चेन म्हणून एनप्रोपिल. आयसो किंवा सेकंडरी हा एक्सेप्शन आहे, पुन्हा तोच अल्किल हॅलाइड मध्ये जो होता तोच, की आयसो किंवा सेकंडरी या दोघांपैकी तुम्ही काही म्हणू शकता. प्रोपिल अल्कोहोल, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल अँड आयसोब्युटिल अल्कोहोल. नेक्स्ट थिंग इज टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ठीक आहे. आता याचं IUPAC नाव बघूया इथपर्यंतचं, मग पुन्हा मी इथून पुढे बाकीचं कन्सिडर करायला सांगेन. नेक्स्ट अल्केनॉल. आता याचं काय होत आहे, IUPAC मध्ये आपण अल्किल हॅलाइड मध्ये बघितलं हॅलो अल्केन. हॅलो वॉज अ प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय, की तो आधी येतो. आधी म्हणजे या नावाच्या स्टार्टिंगला येतो, राईट. अल्केन पॅरेंट नेमच्या आधी येतो. जे काही आधी येतं त्यांना जास्त प्रेफरन्स नसतात. जे शेवटी येतात, जे अल्केन नंतर येतात, मेन आपला पार्ट असतो अल्केन, आणि या अल्केनचा ई काढून जे कोणी येतात त्यांना जास्त महत्व असतं चेन मध्ये. सो या ईचा होतो OL. पुढे आपण बघणारे अल्डिहाइड मध्ये या ईचा होणारे AL, नंतर कीटोन मध्ये होणारे ONE, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होणारे OIC दॅट इज ऑइक ऍसिड. सो आत्ताच हे समजून घ्या की या सगळ्यांना जसे चॅप्टर्स आपण पुढे जाणार आहे तसं तसं यांचे प्रेफरन्स पण जास्त होणार आहे. म्हणजे समजा जर का अल्कोहोल आणि अल्डिहाइड आला तर अल्कोहोलला कमी प्रेफरन्स असणार आहे, अल्डिहाइडला जास्त प्रेफरन्स असणार आहे. त्या केसमध्ये अल्डिहाइड सफिक्स राहील इकडे आणि अल्कोहोल लागेल प्रिफिक्स म्हणून, जस्ट लाईक हॅलो सारखा तो लागेल हायड्रॉक्झी. त्याच्यामुळे हा जर का प्रिफिक्स आला, आताच लिहून ठेवा कारण हा अल्कोहोलचाच पार्ट आहे. अल्कोहोल्स ऍज अ प्रिफिक्स कधी पण कन्सिडर करतात हायड्रॉक्झी, हे नीट लक्षात ठेवा. आणि सफिक्स म्हणून कन्सिडर करतात OL. सो हा सफिक्स आहे. आणि कोणतीही गोष्ट सफिक्स मध्ये कधी वापरतात तर ज्या वेळेस त्याचा इम्पॉर्टन्स जास्त असतो त्यावेळेस तो सफिक्स मध्ये वापरतात. अल्कोहोल सध्या हॅलोजन पेक्षा जास्त इम्पॉर्टन्स मध्ये. ओके. सो त्याचं होतं मिथेनॉल, इथेनॉल. OH ग्रुप 1 वर आहे म्हणून 1 प्रोपेनॉल और यू कॅन राईट प्रोपेन 1ऑल, दोन्ही करेक्ट आहे. पुढचं सेकंडरी किंवा आयसोप्रोपिलला आपण म्हणू शकतो प्रोपेन 2ऑल. ठीक आहे. ब्युटेनचं 1 2 3 4 एन ब्युटेन लिहिलेला नाहीये, सॉरी एन ब्युटिल अल्कोहोल लिहिलेला नाहीये, त्याचं पण येईल ब्युटेन 1ऑल. इथे काय येईल 1 2 3 4 म्हणून येईल ब्युटेन 2ऑल. नेक्स्ट थिंग इज आयसोब्युटिल अल्कोहोल. आयसोब्युटिल मध्ये आपण कॉमन सिस्टीम मध्ये कन्सिडर केलं की सगळ्या नंबर घ्यायचे असतात, बट IUPAC मध्ये कन्सिडर करा की फक्त लॉंगेस्ट चेन मधले घ्यायचे, ब्रांच मधले घ्यायचे नाही. सो लॉंगेस्ट चेन मध्ये आहे 1 2 3 1 2 3 कुठलेही कन्सिडर करा, बट अल्कोहोल पासून स्टार्ट होईल नंबरिंग. सो इट विल 1 2 3. मी आता खाली जातीये. सो ही चेन आपण घेतली आहे म्हटल्यावर हा झाला, हा OL मध्ये येऊन जाईल. हा फक्त नेहमी करायचा राहिलाय. इट इज मिथिल. मिथिल ग्रुप इज प्रेझेंट ऑन सेकंड कार्बन, सो इट इज 2 मिथिल. आणि 3 कार्बनचा प्रोपेन असतो म्हणून प्रोपेन, आणि OL कुठे सध्या फर्स्ट कार्बनवर म्हणून लिहिला 2 मिथिल प्रोपेन 1ऑल. कळलं. OL म्हणजे अल्कोहोलचा ग्रुप फर्स्ट कार्बनवर आहे, 2 मिथिल हा ग्रुप सेकंड कार्बनवर आहे. नेक्स्ट थिंग इज टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मध्ये बघा तुम्ही म्हणाल डायरेक्टली मी मुद्दामून असं लिहिलंय की 1 2 तुम्हाला वाटेल इथेन नाही. कन्सिडर कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन. नेहमी नजर तिकडे असली पाहिजे की कुठे सगळ्यात मोठी चेन दिसतीये. सो 1 2 3 म्हणजे झाला प्रोपेन. सो नाव आलं प्रोपेन. ठीक आहे. आता हा अल्कोहोल आणि मिथाईल 2 वरतीच दोन्ही आहेत त्याच्यामुळे 2 मिथिल प्रोपेन 2ऑल. ओके. लास्टचे दोन हे कॉमन सिस्टीम मध्ये ऍज इट इज आहे. तुम्हाला कदाचित पुढे आपल्या ह्याच्यामध्ये CET मध्ये वगैरे हे टाईपचे क्वेश्चन विचारते, बोर्ड मध्ये विचारले नव्हते पण याच्यामध्ये विचारू शकता. इथिलीन ग्लायकॉल.
इथिलीन ग्लायकॉल म्हणजे काय, 2 कार्बन आहेत, 2 कार्बनचा असतो इथिलीन. ठीक आहे, सो इथिलीन OH म्हणजे CH2 ला ऍक्च्युली इथिलीन म्हणतात. म्हणून इथे डबल बॉन्ड जरी नसेल तरी तो इथिलीन मध्ये जाईल बिकॉज ऑफ कॉमन सिस्टीम. जास्त विचार नाही करायचा कॉमन सिस्टीम मध्ये, ऍज इट इज लर्न करायचा. CH2 OH सेपरेट 2 कार्बन वरती म्हणून ग्लायकॉल, दॅट इज शेजारच्या कार्बन वरती. आणि याचं नाव येईल IUPAC मध्ये 2 कार्बनचा इथेन, 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहे, दॅट इज 1 आणि 2 वरती हायड्रॉक्सी ग्रुप आहे म्हणून 1 2, 2 म्हणून डाय ओल, दॅट इज इथेन 1 2 डायओल. ओके, लास्ट थिंग इज प्रोपेन. प्रोपेन आहे आणि 1 2 3 तिन्हीवर आहे, सो 3 दॅट इज ट्रायऑल. लास्ट टाइमच मी तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त ट्राय पर्यंत येईल मॅक्झिमम, ते पण नाही येणार, डायवरच नॉर्मली रिॲक्शन्स देतात, जास्तीत जास्त ट्राय, सो इट इज ट्रायऑल, त्याच्या पुढे नाही जाणार कोणी. आणि प्रोपिलिन ग्लिसरॉल याचं कॉमन सिस्टीमचं नाव आहे, ऍज इट इज लक्षात ठेवा ग्लिसरॉल. 3 हायड्रॉक्सी ग्रुपला म्हणतात ग्लिसरॉल. ओके, सो या सगळ्या गोष्टी मेन लक्षात ठेवा. ही सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ठेवा जी तुम्हाला बुकमध्ये नाही सांगितली बट तुम्हाला माहिती असायला पाहिजे, बिकॉज सीईटी मध्ये हे क्वेश्चन स्ट्रिक्ट करून विचारले जातात की एकाच कार्बनवरती 2 हायड्रॉक्सी ग्रुप कधीच राहू शकत नाही बिकॉज ऑफ डिहायड्रेशन, कारण त्याच्यामध्ये लगेच रिॲक्शन होते डिहायड्रेशनची आणि हा वॉटर मॉलिक्यूल निघून जातो फॉर्मिंग अल्डिहाइड किंवा कीटोन. ओके, ठीक आहे. आता आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा होणार आहेत की ज्या तुम्हाला सीईटी मध्ये खूप भूल देतात, म्हणजे कळत नाही तुम्हाला की इथून काय झालं आणि कसं झालं. तर पहिली स्टार्टिंगच याची तुम्हाला लास्ट टाइम जे सांगितलं त्यापासून होतीये, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये पहिलं फसवणारं क्वेश्चन येतं की KOH ऍक्वियस टाकायचा आहे. आपण प्रिपेअर काय करणार आहे, अल्कोहोल. आपण 4 गोष्टींपासून फक्त अल्कोहोलच प्रिपेअर करतोय. ओके, सो आता अल्कोहोल जर का आपल्याला अल्किल हॅलाइड पासून तयार करायचं असेल तर आपण आधीच रिॲक्शन बघितलेली आहे, ती ऍक्वियस घ्यायचा तर अल्कोहोल तयार होतो. KOH चुकून सुद्धा अल्कोहोलिक असेल तिथे आणि तुम्ही तिकडे अल्कोहोल तयार केला तर आन्सर रॉंग आहे. ऍक्वियस असेल तर अल्कोहोल तयार होईल, KOH NaOH AgOH जे घ्यायचे ते घ्या बट ऍक्वियस घ्या. ओके, सो याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन नाही करत. सेकंड पार्ट अल्किन. एक्झॅक्टली अल्किल हॅलाइड मधल्या मार्कोनिकॉफ सारखं. अल्किल हॅलाइड मध्ये आपण मार्कोनिकॉफ साठी काय केलं होतं, अल्किन मध्ये H आणि X टाकलं होतं, राईट, कारण आपल्याला सिंगल बॉन्डेड आणि हॅलोजन पाहिजे होता, म्हणजे 2 बॉन्ड ओपन केले तर एकीकडे जाईल H आणि दुसरीकडे जाईल X. सिमिलरली आता हे 2 बॉन्ड आपण ओपन करतोय आणि हे तयार होणार आहेत H आणि OH, कारण आता आपल्याला पाहिजे हायड्रॉक्सी ग्रुप, दॅट इज OH ग्रुप. सो अल्किन घेतलाय, हायड्रेशन करायचं. हायड्रेशन मीन्स व्हॉट, ऍडिशन ऑफ वॉटर, दॅट इज ऍडिशन ऑफ HOH, म्हणून वॉटर यूज केला. हा तुम्ही डायरेक्ट पण करू शकता किंवा इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड कॅटलाइज रिॲक्शन पण करू शकता. सो वॉटर जर का घेतलं तर डायरेक्टली ऍडिशन झाल्यानंतर H आणि OH. ठीक आहे, तिकडे आपण मार्कोनिकॉफ रूल बघितला होता, इकडे पण सेम अप्लाय होणार आहे. तिकडे ऍटलीस्ट HBr ला अँटी यूज होत होता बट इथे नाही होणार आहे. ठीक आहे, सो इथे फक्त आणि फक्त मार्कोनिकॉफ रूल चालतो. अल्किन मध्ये वॉटर टाकलं, वॉटर इज नथिंग बट HOH. हे जे पार्ट्स केलेले आहेत ना ते लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल लास्ट टाइम सांगितलं होतं HNO3 H2SO4, तसं या सगळ्यांचं लक्षात ठेवा. सो वॉटरचा होतो HOH आणि याच्यामध्ये काय होणार आहे, हा डबल बॉन्ड ओपन झाला, हा बॉन्ड ओपन झाल्यानंतर इकडे आणि इकडे एक बॉन्ड म्हणजे जागा राहील आणि ह्या जागेवरती येणार एकदा H आणि एकदा येणार आहे OH बाय मार्कोनिकॉफ रूल इफ इट इज अ अनसिमेट्रिकल अल्किन ऍज वी डिस्कस अर्लियर. ओके, नेक्स्ट आता याच्यामध्ये तुम्हाला याचं हे दिलं, मेकॅनिझम दिलंय की कसं प्रोसीड होती रिॲक्शन. तर मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगते, बरेच जण याला घाबरतात बट खूप इझी रिॲक्शन आहे. इलेक्ट्रोफिलिक अटॅक होतो या वॉटर आयोनाइज वॉटरचा. म्हणजे काय की H2O प्लस H+, म्हणजे ऍसिड मधला जो H+ आहे आणि वॉटर यांचा होतो H3O+. ठीक आहे, तर हा जो आयन आहे हा आयनचा आता अटॅक होणार आहे अल्किन वरती. या आयननी अटॅक केल्यावर अल्किन वरती कोण जाणार आहे तर ह्याच्यातला फक्त हायड्रोजन जाईल या अल्किन मधल्या एका हायड्रोजनकडे. जर का याच्यातला अल्किन मध्ये याच्यातला जर का एक हायड्रोजन इकडे गेला, याच्या तर दोन्ही सॅटिस्फाईड आहेत बट याला कोणीच नाही मिळालं, म्हणजे दोघांपैकी एकाकडे गेला हायड्रोजन पण दुसऱ्याला कोणीच नाही मिळालं, मग त्याच्यामुळे तो तयार होतो कार्बोकटायन. ओके, तर हा जो आता कार्बोकटायन तयार झालेला आहे
तर आता याच्यावरती वॉटर, कारण वॉटरमध्ये कोण असतो, ऑक्सिजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, हायड्रोजन म्हणजे या H3O प्लस मधला जो H सोडून गेला वॉटरला, तर तो वॉटर काय बघेल आता, वॉटर मधला ऑक्सिजन इज व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि तो हायड्रोजन बॉन्ड्स तयार करतो, आणि जर का तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर या कार्बोकॅटायनकडे स्ट्रॉंगली अटॅक होईल. मग तो वॉटरचा अटॅक विल बी न्यूक्लिओफिलिक अटॅक, बिकॉज हिअर इट इज प्लस अँड वॉटरचा O इज निगेटिव्ह, म्हणून तो न्यूक्लिओफिलिक अटॅक होईल वॉटरचा ऑन धिस कार्बोकॅटायन. आणि हा अटॅक झाल्यानंतर इथे काय होणार आहे, तर हा अटॅक झाल्यानंतर याचं तर सगळं सॅटिस्फाईड आहे, इकडे होणार आहे O आणि H आणि H, म्हणजे इथे पूर्ण H2O मॉलिक्यूल येऊन बसणार आहे. आता ऑक्सिजनने किती बॉन्ड तयार केले, तर 3 बॉन्ड तयार केले, त्याच्यामुळे त्याच्यावरती आला एक्स्ट्राचा पॉझिटिव्ह चार्ज. सो त्याला एक कोणीतरी सोडायला लागेल. तर कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्डिंग स्ट्रॉंग होणार आहे, त्याच्याकडे 2 हायड्रोजन आहेत, तो काय करेल, एका हायड्रोजनला सोडून देईल फॉर्मिंग अल्कोहोल. म्हणजे या ऑक्सिजन मधला एक हायड्रोजन जर का निघून गेला तर तुमचा बनणार आहे हा अल्कोहोल. ठीक आहे. सो तुम्हाला एवढंच समजायचं आहे की मार्कोनिकॉफ सारखी आपण ऍडिशन केली आहे, अल्किन मध्ये H2O टाकलाय, H2O चा H आणि OH गेलाय इन प्रेझन्स ऑफ ऍसिड किंवा ऍसिड कॅटलाइज रिएक्शन्स. आता सेकंड थिंग, पण आपण आता याच्यामधून जे मिळवलं ते काय असणार आहे, सेकंडरी किंवा टर्शरी असणार आहे. प्रायमरी कधीच नाही मिळू शकत त्याच्यापासून. प्रायमरी तेव्हाच मिळेल जर का तो सिमेट्रिकल असेल आणि फॉर एक्झाम्पल इथिन असेल तर, अदरवाईज प्रोपिन, ब्युटिन कधीच तुम्हाला प्रायमरी मिळू शकत नाही. सो या रिॲक्शननी प्रायमरी पॉसिबल नाहीये आणि या रिॲक्शननी फक्त आणि फक्त प्रायमरी पॉसिबल आहे. ओके. सो आता आपण ही रिॲक्शन बघूया की एक्झॅक्टली काय, म्हणजे ही काइंड ऑफ अँटी आहे, इट इज नॉट एक्झॅक्टली अँटी. सो आपण जर का प्रायमरी बघतोय तर प्रायमरी रिॲक्शन्स मध्ये हा जो अल्किन आहे तो अनसिमेट्रिकल घ्यायला पाहिजे, म्हणजे नॉर्मल पण घेऊ शकता, बट प्रायमरी तयार करण्यासाठी इट शुड बी अनसिमेट्रिकल. आणि याच रिॲक्शनला आपण म्हणतो हायड्रोबोरेशन, कारण आपण हायड्रोजन पण टाकतोय विथ यूज ऑफ बोरेन इज व्हॉट BH3. आणि जर का हा BH3, जर का तुम्ही BH3 काही कंपाऊंड जर का घेतला तर तो कधी पण असोसिएट होतो, म्हणजे काय, 2 BH3 एकत्र येतात टू फॉर्म B2H6, म्हणजे याचं ऍक्च्युली असं असतं, हे ऍक्च्युली बॉन्डेड नाहीये. BH3 इज अ ऍक्च्युअल कंपाऊंड, पण BH3 या दोघांमध्ये मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढं जास्त आहे की हे दोघं जण एकमेकांना अटॅच होतात. केमिकली अटॅच नाही होत, इट इज जस्ट फिजिकल अट्रॅक्शन. सो हा जो तयार झाला तो BH3 आहे, म्हणून मी तुम्हाला रिॲक्शन BH3 मधली सांगतेय. बुक मध्ये ही सगळी डबल करून दिली आहे, म्हणजे BH3च्या ऐवजी B2H6 घेतलाय आणि या अल्किनला पण डबल, म्हणजे आता आपण इथे 3 वेळा घेतोय तर हा 6 टाइम्स केलाय, म्हणजे डबल केलाय. सो BH3 आणि हे 3 नीट लक्ष द्या, BH आणि H हे 3 ठिकाणी आहे, बरोबर. तर हे हायड्रोजन सगळे निघून जातील या मधल्या कार्बनवरती. ठीक आहे, या कार्बनवरती निघून जातील, म्हणजे हा पुन्हा अनसॅटिस्फाईड राहिला. जर का या सगळ्या हायड्रोजननी याच्यावरती अटॅक केला तर इकडे काय येणार आहे बघा, कालच सांगितलं होतं, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जिथून तुम्ही डिटॅच करताय तिथूनच अटॅच करा. सो जर का H इकडून अटॅच झाला तर याची अटॅचमेंट संपलेली आहे, हा सॅटिस्फाईड आहे, हा अजून अनसॅटिस्फाईड आहे, बिकॉज याला H मिळाला म्हणून या कार्बनने डबल बॉन्ड सोडून दिला, बट हा अजून अनसॅटिस्फाईड आहे, म्हणून हा काय करेल की B चा H याला जाऊन मिळाला ना, मग हा B ला जाऊन मिळणार आहे. असं किती वेळा होणार आहे, 3 वेळा. म्हणजे हा काय फॉर्म करेल, हा असेल CH आणि हा असेल CH3, हा फॉर्म करेल CH2 CH2 CH2, अगेन CH2 CH2 CH3 अँड अगेन CH2 CH2 अँड CH3. हा तुमचा झाला ट्राय अल्किल, किंवा कारण हा 3 वेळा आलेला आहे, सो ट्राय अल्किल बोरेट. सो हा जो ट्राय अल्किल बोरेट झालेला आहे, आता याच्यावरती आपण अटॅक करणार आहे H2O2 चा. हा अटॅक झाल्यानंतर काय होईल की H2O2 मध्ये काय असतं, HOHO, राईट. मग हे सगळे बॉन्ड तुटणार आहेत, म्हणजे हे जे आपण B पासून जे अटॅच केलेले होते ते सगळे तुटतील आणि तयार होईल 3 वेळा CH3 CH2 CH2OH. पुन्हा तेच लॉजिक, जिथून बॉन्ड डिटॅच झाला तिथून अटॅच करा आणि B ला सगळे लागतील B OH OH अँड OH.
ठीक आहे. सो हा ऍज अ बाय प्रोडक्ट तयार होईल आणि हा आपल्याला मिळणार आहे प्रायमरी अल्कोहोल. सो आपल्याला मिळाला आता प्रायमरी अल्कोहोल. सो एवढा इझी हा प्रायमरी अल्कोहोल. इथून आपल्याला कंपल्सरी सेकंडरी टर्शरी मिळतो बिकॉज मार्कोनिकॉफच्या रूलमुळे एक्सेप्ट फॉर इथिन. इथिनमुळे आपल्याला इथेनॉल मिळू शकतो, पण याच्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला प्रायमरीसाठी डायबोरेन किंवा हायड्रोबोरेशन यूज करायला लागेल. आय गेस इथपर्यंत कळलंय. अल्किल हॅलाइड आणि अल्किनच्या 2 मेथड आहेत. एक मार्कोनिकॉफ दॅट इज डायरेक्टली H2O ऍड केला हायड्रेशन, आणि दुसरी मेथड आहे फॉर अँटी मार्कोनिकॉफ. फॉर अँटी मार्कोनिकॉफ म्हणजे फॉर प्रायमरी अल्किल अल्कोहोल तुम्ही यूज करा डायबोरेन किंवा हायड्रोबोरेशन. ओके. आता हा पार्ट खूप इझी होता म्हणजे तसा बघायला गेला तर. आता हा पार्ट थोडासा ट्रिकी, पण जर का तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला इझिली स्कोर करता येईल. तुम्ही नेहमी बघताना पूर्ण कंपाऊंड कडे बघता, तुम्ही हे नाही बघत की याच्यामध्ये काय काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण केला हॅलाइड पासून, याच्यानंतर केला आपण डबल बॉन्ड पासून. आपल्याला कुठे जायचंय? अल्कोहोलला जायचंय. सो कधी पण हे डोक्यात ठेवा. लास्ट टाइम पण आपण अल्किल हॅलाइडच्या 4 टाइप्स बघितल्या प्रिपरेशन रिॲक्शनच्या, नंतर केमिकल रिॲक्शनचे अजून 5 रिॲक्शन्स बघितल्या. आता याच्यामध्ये आपण 1, 2, 3, 4 अँड 5 रिॲक्शन्स बघतोय ओनली. ठीक आहे. ऍक्च्युली कंपाऊंड आहेत फक्त 3. हा पूर्ण पार्ट आहे कार्बोनिल कंपाऊंड. व्हॉट इज कार्बोनिल? C डबल बॉन्ड O ला आपण म्हणणार आहे कार्बोनिल. ओके. तर आता याच्यामध्ये कोण कोण येतं बघा. अल्डिहाइड, त्याचा सफिक्स आहे Al. आताच शिकवते थोडंफार कारण याच्या सगळ्यांमध्ये गरजेचं आहे. तुम्हाला ऍटलीस्ट IUPAC तरी जमून जाईल. जेवढे केवढे नंबर आहेत त्याच्या पुढे जर का हा ग्रुप दिसला तर त्याच्या पुढे लावायचा डायरेक्टली Al. म्हणजे या कार्बनला इन्क्लूड करून नंबरिंग करा कधी पण. सो जर का इथे असेल फक्त अजून एक C तर 2 Cचा होणार आहे इथेन. सो हे नाव येईल इथेनल. ओके. आता कीटोन, ऍक्च्युली अल्डिहाइड आणि कीटोन एकच आहेत, फक्त त्यांच्या पोझिशन वरून त्यांचे नावं डिफर झाले. CO ग्रुप लावायचा आहे. सिम्पली कुठल्याही आपल्या कार्बन हायड्रोजनच्या चेन मधल्या कुठल्याही कार्बनला हायड्रोजन्स काढून डबल बॉन्ड O लावायचा आहे. तर तो जर का शेवटी आला, शेवटी किंवा फर्स्ट टर्मिनल कार्बन जर का आले तर तो बनतो अल्डिहाइड. जर का तुम्ही मधल्या कार्बन वरती कन्सिडर केलं तर तो बनतो कीटोन. म्हणून हा आहे कीटोन. आता कीटोन कधी पण स्टार्ट होताना 2 पासून नाही स्टार्ट होत, नाहीतर इथे H द्यायला लागेल आणि तो परत होईल इथेनॉल. त्याच्यामुळे कीटोन स्टार्ट होताना होतो 3 पासून. ऍटलीस्ट 3 कार्बन लागतात कीटोनसाठी. सो हा बनेल प्रोपेनोन. सो याचं नाव येईल प्रोपेन, 3 कार्बन आणि ओन. ठीक आहे. सिमिलर फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड दॅट इज ऑइक ऍसिड. सो हे नावं कळली असतील तर मी पुढे जाते. रिडक्शन फ्रॉम कार्बोक्सी ग्रुप म्हणजे CO ग्रुप. इझी आहे खूप. एकच लक्षात ठेवा, हा जो CO आहे ना, इथे काही असू द्या, या O ला म्हणायचं की हा O इकडे, इकडे करूनच लिहिलंय की हा R आणि RH और R. जर का R आणि R असेल म्हणजे हा R आणि R असेल तर असेल कीटोन. हा R आणि H असेल तर असेल अल्डिहाइड. ही रिॲक्शन फक्त अल्डिहाइड कीटोन साठी आहे. तर अल्डिहाइड किंवा कीटोन काही जरी घेतला तर हा जो ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजनला मी समजा आता वरती ठेवलं, 4 बॉन्ड सॅटिस्फाईड आहे. जर का मी ह्याचा एक बॉन्ड इकडे एक्सटेंड केला म्हणजे O पासून काढून टाकला, मग O चा पण एक्सटेंड होईल. म्हणजे हे जे 2 बॉन्ड होते हे पुन्हा ओपन झालेले आहेत असे. सो आता ऑक्सिजननी पण ओपन केलाय, कार्बननी पण ओपन केलाय. आता आपण काय म्हणतो रिडक्शन. रिडक्शन इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन. सो इकडे पण हायड्रोजन ऍड करा, इकडे पण हायड्रोजन ऍड करा, तुम्हाला मिळेल अल्कोहोल. आता समजा जर का तुम्हाला प्रोपेन 1 तयार करायचा आहे, प्रोपेन 2 तयार करायचा आहे आणि तुम्हाला रिॲक्टंट दिलेलाच नाहीये, बट तुम्हाला म्हटलंय की रिडक्शन करा, तर तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षात ठेवा की समजा जर का इथे H असेल, कारण हा आता आपला फंक्शनल ग्रुप होणार आहे, इकडे जर का H असेल तर या C ला इकडे ऑब्व्हियसली की इकडे OH जाणार आहे आणि कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी अजून एक H येणार आहे. तर इथे किती तुम्हाला कार्बन दिसतात? 1. म्हणजे अल्डिहाइडला जो CO ग्रुप आहे अल्डिहाइड मधला त्याला फक्त एकच कार्बन अटॅच आहे, म्हणून तयार पण होताना तयार होईल अल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल. कळतंय? आणि समजा जर का कीटोन घेतला तर कीटोनला इथे कंपल्सरी एकच R असू शकतो, कारण हा जो कार्बन आहे कार्बोक्सी मध्ये त्याला मॅक्झिमम 2च R अटॅच असू शकतात. त्याच्यामुळे हा कीटोन जो असेल त्या कीटोनचा तयार होणार आहे सेकंडरी, कारण इथे एकच C असणार. तिसरा C तुम्ही घेऊ शकत नाही, कारण जर तुम्हाला टर्शरी अल्कोहोल करायचं असेल तर रिक्वायरमेंट असेल की इकडे अल्डिहाइडमुळे एक R
कीटोनमुळे 2R आणि अजून थोडं तुम्हाला टर्शरी करायचं असेल तर इकडे R लागेल, पण इकडे R लागू शकत नाही, अदरवाइज इकडे C डबल बॉन्ड होणारच नाही, राईट. सो टर्शरी अल्किल अल्कोहोल नाही बनवता येणार, बट प्रायमरी बनवता येईल फ्रॉम अल्डिहाइड अँड सेकंडरी बनवता येईल फ्रॉम कीटोन. सो हे लक्षात ठेवा की जर का तुम्हाला डायरेक्ट जर का जेवढ्या नंबरचे अल्डिहाइड किंवा कीटोन घेतलेले आहेत तेवढ्याच नंबरचं जर का अल्कोहोल बनवायचं असेल तर प्रायमरी सेकंडरी. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा की जेवढा नंबर म्हणजे सेम नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन दिस रिएक्शन, बिकॉज पुढचा पार्ट आहे ना तो सेम नंबर नाही राहणार आहे, तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्राचा कार्बन ऍड होणार आहे. सो सेम नंबर असेल तर डायरेक्ट गो फॉर रिडक्शन. ओके, हे झालं अल्डिहाइड आणि कीटोन बद्दल. कार्बोक्सिलिक ऍसिड आला, इस्टर आला, काहीही आला ना तर एवढं लक्षात ठेवा की C डबल बॉन्ड O वरती अटॅक करायचा आणि त्यांना हायड्रोजन देऊन टाकायचं आणि अल्कोहोल तयार करायचं. बस एवढंच आहे. म्हणजे तुम्ही काही घ्या, तुमच्या बुकमध्ये खूप सिरीज दिलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी टाकला त्यांनी LiLH4. तुम्हाला बाय प्रोडक्टची गरज नाहीये, कशाचीच गरज नाही, कोणी तुम्हाला काही विचारणार नाहीये. डायरेक्टली एवढं लक्षात ठेवा LiLH4 इज अ रिड्युसिंग एजंट, NaBH4 इज ऑल्सो रिड्युसिंग एजंट. सो डायरेक्टली हायड्रोजन ऍड करत चला आणि जेवढे तुम्ही हायड्रोजन ऍड करत चला तर तेवढं तुम्हाला जे प्रोडक्ट मिळेल अल्कोहोलचं. सो इथे जर का COH तर हा O निघून जाईल, इकडे H2H2 द्या आणि अल्कोहोल बनेल. पुन्हा हा इस्टर असेल तर CO ला अटॅक करायला सांगितलं आणि बॉन्ड तोडायला लावले बाकी सगळे. सो CH2OH हा पण अल्कोहोल आणि हा पण अल्कोहोल तयार होणार आहे. ओके, सगळ्या रिॲक्शन अशाच इझी आहे. तुम्ही एकदा बुकमधून जा जर का तुम्हाला प्रॉपरली हवं असेल तर, अदरवाइज ही शॉर्टकट रिॲक्शन आहे, तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. नेक्स्ट इज ऍडिशन ऑफ RMGX. हा सगळ्यात मोठा ट्रिकीएस्ट पार्ट आहे, कारण काय होतं की CET मध्ये किंवा तुमच्या नॉर्मल बोर्ड एक्झाम मध्ये कुठे जिथे क्वेश्चन विचारतात ABC तर तिथे एकदम असं विचारतात की पहिल्यांदा स्टार्टिंगला असतो 2 कार्बन आणि त्याचा शेवटी बनतो 3 कार्बन. तुम्हाला हेच नाही कळत की 1 कार्बन अणू कुठून. तर हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. ही गोष्ट आपल्याला अल्डिहाइड मध्ये पण यूज करायची आहे, इनफॅक्ट नायट्रो मध्ये पण यूज करायची आहे. ठीक आहे, सो अल्डिहाइड कार्बोक्सिलिक या सगळ्यांमध्येच यूज करायची आहे. सो हा घेताना आपण घेतोय अल्डिहाइड किंवा कीटोन. ही प्युअरली अल्डिहाइड आणि कीटोनची रिॲक्शन आहे विथ ऍडिशन ऑफ RMGX, जो आपण शिकलो होतो अल्किल हॅलाइडच्या रिॲक्शन्स मध्ये, केमिकल रिॲक्शन्स मध्ये. ग्रिग्नार्ड रिएजंट ज्याला म्हणतात. RX मध्ये फक्त Mg टाकला, रिॲक्शन विथ मेटल, RX ला खेचलं आणि Mg तिकडे ऍडजस्ट झालं, दॅट इज अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड और ग्रिग्नार्ड रिएजंट विथ CO. CO म्हणजे कार्बोक्सी ग्रुप. कार्बोक्सी ग्रुप इज नथिंग बट दिस ऑल आर कार्बोक्सी ग्रुप. म्हणजे काय, C डबल बॉन्ड O असला पाहिजे, दॅट इज कार्बोक्सी ग्रुप. सो आता इथे काय घ्यायचं, कसं घ्यायचं हे आपण नंतर बघूया. आपण अल्कोहोल तयार करतो, आपण फोकस कशावरती ठेवतोय, अल्कोहोल. मग अल्कोहोलचे किती टाइप्स आपण मेजरली बघितले होते मगाशी, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ओके, सो आता आपल्याला प्रायमरी सेकंडरी तर तयार करता आला, नो डाऊट, बट विथ सेम नंबर. अजून एक त्याच्यामध्ये एक फॉल्ट आहे की जर का एक्स्ट्रा नंबर ऑफ कार्बन आले तर प्रायमरी सेकंडरी कसं करा. ठीक आहे, सो त्यासाठी सगळी रिॲक्शन आहे. हे हँडल तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये ऍड करतो आपण RMGX. काय केलंय, कार्बोनिल किंवा कार्बोक्सी C डबल बॉन्ड O ग्रुप मध्ये आपण ऍड केला अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. हा R ग्रुप लक्षात ठेवा. हा R ग्रुप कुठून आला, ग्रिग्नार्ड रिएजंट. आताच्या या रिॲक्शन साठी R इज स्पेसिफिकली फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. इकडे पण R आहे बट त्यांना आपण वेगळं काहीतरी म्हणूया. नंतर हे ज्यावेळेस रिॲक्ट होतात त्यावेळेस तुम्हाला मी फक्त मेकॅनिझम इथे एक्सप्लेन करते. तुम्हाला आता CET साठी मेकॅनिझम लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, नेहमी इथून जे आपण स्टार्ट केलंय, डबल बॉन्ड वरती अटॅक, डबल बॉन्ड ओपन केला. आता यावेळेस फक्त सीने या साईडला ओपन केला, कुठेही करा, आपल्या कन्व्हिनियंट साठी मी मागे ओपन केलाय आणि ओनी या साईडला, म्हणजे या दोघांनी हा जो डबल बॉन्ड होता यातला हा इकडे ओपन झाला आणि हा इकडे ओपन झाला, एक सिंगल बॉन्ड ऍज इट इज आहे. सो हा सिंगल बॉन्ड ऍज इट इज आहे, सी चा इकडे ओपन झाला, ओ चा इकडे ओपन झाला, या RMGX मध्ये दरार आली. ओके, आता R जाणार C कडे, Mg जाणार O कडे. का, Mg is a metal, O is most electronegative element in this compound, in this reaction. So O आणि MgX साईडला आणि R आणि C. याच्यावरती ऍड करू शकता तुम्ही H2O. ओके, H2O जर का ऍड केला तर काय होतं बघा, हे अजून आहे तसंच आहे. याला आपण म्हणूयात एक टाईपचं हँडल. ठीक आहे, हे हँडल फक्त मी मागाशी असं वर्टिकल केलं, ते हँडल फक्त पुढे कॅरी होत आहे. आता हा MgX निघून जाणार आहे, कारण H2O म्हणजे काय, HOH. तर इथे लागणारे H आणि इथे लागणार MgX सोबत जाणारे OH.
सो तुमचं तयार झालंय Mg सोबत गेलाय X आणि OH. Mg ची व्हॅलेन्सी आहे 2, त्याच्यामुळे एक हॅलाइड लागला आणि एक हायड्रॉक्सी ग्रुप लागला. सो आपल्याला काय मिळाला? अल्कोहोल. सॉरी, इथे मिळाला O ला अटॅच झाला अल्कोहोल. सो हा जो अल्कोहोल मिळालाय तो आता किती प्रकारे मिळू शकतो? तर 3. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. बघा, जर का तुम्हाला प्रायमरी हवं असेल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरी जर का हवं असेल तर मला सांगा या R ला तुम्हाला डिनाय करता येईल का? म्हणजे या R ला तुम्ही कधी म्हणू शकाल का की तू H बन म्हणून? तर कधीच नाही म्हणू शकत, कारण हा येतोय कुठून? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड, दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंट मधून. सो या अल्किलला जर का तुम्ही नाही म्हणू शकत जा म्हणून कुठेतरी, तर याचा अर्थ हा R कंपल्सरी इथे असणार आहे, काही जरी झालं तरी. बट ठीक आहे, प्रायमरी तयार करायचा याचा अर्थ नॉर्मली C ला H2 असतो आणि एक R म्हणजे एक कार्बनची चेन पुढे किती असेल. सो या R ला डिनाय नाही करता येते. मग या दोघांना विचारायचं की इथे H बसू शकतात का? तर हो. तर इथे जर का H राहिलंय, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का इथे H राहिलंय, म्हणजे हा H इथे, हा H इथे, म्हणजे इथे जर का 2 H राहिले तर इकडे इझिली 2 H येऊ शकतात. याचा अर्थ काय? आता या H मध्ये अजून काही व्हेरिएशन नाहीये, म्हणून इथे काय यायला पाहिजे? HC डबल बॉन्ड H, दॅट इज फॉर्मल्डिहाइड. स्पेसिफिकली हा आहे फॉर्मल्डिहाइड. सो आपला फॉर्मल्डिहाइड लाच म्हणतात, फॉर्मल्डिहाइडचा तयार केला आपण प्रायमरी. ओके, फॉर्मल्डिहाइडलाच म्हणतात मिथेनल, कारण एकच कार्बन आहे आणि एका कार्बनचा तो अल्डिहाइड आहे. इथे H आहे, इथे H आहे, म्हणून तो झाला मिथेनल. ओके, आता पुढचा सेकंडरी. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला आता सीईटी मध्ये हे सगळं दाखवायची गरज नाही, बरोबर? तुम्हाला फक्त ऍड करायचं RMgX आणि फॉलोड बाय H2. तुम्हाला हे मधलं येऊ शकतं, बट तुम्हाला कळेल आता. तर तुम्हाला जर काही याच्यावरून डायरेक्टली इमॅजिन करायचं असेल तर काय होईल? तर असं समजायचं की हे जे काही आहेत ते हँडल वरती गेले, हा इकडे आला आणि इकडचा जो डबल बॉन्ड O आहे त्याचा OH झाला. एवढी सिंपल रिॲक्शन आहे ही. R येणार आहे ग्रिग्नार्ड रिएजंट मधून. सो आता लक्षात ठेवा, म्हणजे मला आता सांगा, समजा जर का मी इथे 2 H घेतले तर म्हणतो प्रायमरी. 2 H म्हणजे हा काढून टाका, तुम्हाला त्याचा प्रायर अल्डिहाइड किंवा कीटोन मिळेल. सो हा कोण झाला? अल्डिहाइड. कुठला? इथे पण हा H काढून टाका, हा झाला फॉर्मल्डिहाइड. सो फॉर्मल्डिहाइड पासून कंपल्सरी मिथेनॉल असेल. याचा एक्झाम्पल, जर का तुम्हाला ब्युटेन वनॉल तयार करायचं असेल, ब्युटेन वनॉल म्हणजे काय? प्रायमरी. प्रायमरी का? ब्युटेन वनॉल 4 कार्बन आहेत, शेवटच्याला अल्कोहोल आहे. तर कधी कुठला कंपाऊंड दिला ना तर त्या कंपाऊंडला तुम्ही आधी ओपन करून घेत जा. जर का तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये कन्फ्युजन अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला कधी पण 3 गोष्टी कळल्या पाहिजेत. एक OH फिक्स आहे, त्याला आपण काही नाही करू शकत. 2 हँडल आणि एक R. दिसतो तुम्हाला? 2 हँडल आणि एक R. आता याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये, बिकॉज हँडल मध्ये H किंवा R जाऊ शकतो, बट R मध्ये कधीच H नाही येऊ शकत. आणि हा जर का ऑप्शन सोडला तर दोन्हीकडे H आहे. सो हे कधीच दोघं जण R नाही होऊ शकत, म्हणून हा पूर्ण पार्ट झाला आपला R. सो तुमचा इथे कोण येणार आहे? RMgX मध्ये प्रोपेल. सो प्रोपेल मॅग्नेशियम हॅलाइड आणि इकडे काय आला? फॉर्मल्डिहाइड. ऑब्वियस, कारण प्रायमरी अल्कोहोल तयार केला. आता सेकंडरी साठी बघा, सेकंडरी साठी इम्पॉर्टंट काय? सेकंडरी जर का तुम्ही बघितलं तर एक H तर इम्पॉर्टंट आहे, बिकॉज एक OH झालाय. सेकंडरी म्हणजे 2 कार्बन लागतात. C इकडे एक आपला R वाला, दॅट इज मॅग्नेशियम ब्रोमाइड वाला किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट वाला R अवेलेबल आहे पहिल्यांदाच. या हँडल मध्ये एक R लागेल. सो जर का एक हँडल मध्ये लागतोय आणि एक हँडल मध्ये H लागतोय, तर याचा अर्थ हा कोण आहे? RCOH, म्हणजे हा झाला इनिअल्डिहाइड अदर दॅन फॉर्मल्डिहाइड. ओके, जर का सेकंडरी करायचं असेल तर अदर दॅन फॉर्मल्डिहाइड इनिअल्डिहाइड अल्डिहाइड वापरू शकता, कारण फॉर्मल्डिहाइड जर का झाला तर प्रायमरी तयार होईल. सो सेकंडरी साठी कंपल्सरी हँडल मध्ये एक R ग्रुप असणं आणि एक H ग्रुप असणं इम्पॉर्टंट आहे. कळतंय? फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही घेतलं तर आपण थोडं मोठं घेऊया. हा कोण आहे? पेंटेन. आणि मी पेंटेन 2 ऑल काढते समजा. तर पेंटेन 2 ऑल C इकडे OH आहे आणि इकडे CH. या OH ला पुन्हा कन्सिडर नका करू. आता तुमच्याकडे आहेत हा आणि हा. ठीक आहे, 3 कार्बन, एक कार्बन आणि अगेन एक कार्बन. तर आता तुमच्यावर आहे, तुम्ही हा टर्शरी काढला. आता तुमच्यावर आहे की तुम्ही काय कन्सिडर करू शकता. तर हायड्रोजन कधीच R मध्ये जाऊ शकत नाही. सो हा फिक्स झालेला आहे कोण? हँडल मधला एक हँडल झालेला आहे. तर आता तुम्ही याला पण R कन्सिडर करू शकता और याला पण R कन्सिडर करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर का मी आता असं घेतलं म्हणजे एक H तर फिक्स झालेला आहे, एक CO तर असणारच आहे,
आणि हा कोण असणार आहे समजा 3 वाला जर का मी हँडलमध्ये कन्सिडर केलं C3H7 तर हा कोण होतोय बघा 3 आणि 1 4 म्हणजे कोण झाले 4 म्हणजे होतो ब्युटेन. सो ब्युटेनल कारण हा अल्डिहाइड आहे COH आहे म्हणून ब्युटेनल आणि आपला RMGX मध्ये जाणार आहे मिथिल मॅग्नेशियम हॅलाइड. सो झाला 5 कार्बनचा अल्कोहोल दॅट इज सेकंडरी. ओके. जर का तुम्हाला असं नसेल करायचं उलट करायचं असेल की याला R म्हणा आणि याला आपण हँडल मध्ये टाकूया तरी पण चालेल. हा होईल CH3 आणि CH3 जर का झाला तर हा होईल ऍसिटल्डिहाइड किंवा इथेनॉल आणि हा जर का 3चा RMGX मध्ये गेला तर होईल प्रोपिल मॅग्नेशियम हॅलाइड. सो हे पण ऍक्सेप्टेबल आहे. कुठलंही घ्या कसंही चालेल फक्त एकच गोष्ट करा की हायड्रोजनला कधीच तुम्ही R मध्ये नका आणू. ओके. तर हे होतं तुमचं सेकंडरी मध्ये. आता जर का टर्शरी कन्सिडर केली तर टर्शरी मध्ये काय होतंय की टर्शरी मध्ये तुम्हाला हा जो OH ग्रुप आहे हा ज्या कार्बनला अटॅच आहे तर त्या कार्बनला तिन्हीकडून R किंवा C ग्रुप अटॅच पाहिजे. सो इथे पण R म्हणजे सगळेच R झाले. मी हा R' कन्सिडर करते हा R" कन्सिडर करते. सो हा R फ्रॉम मॅग्नेशियम हॅलाइड R' म्हणजे इथे दोन्हीकडे कीटोन लागेल. सो याचा अर्थ काय इकडे R' आहे इकडे R" येईल आणि इथे C आहे इथे O आहे आणि याचं तयार होणार आहे कीटोनचं तयार होणार आहे टर्शरी अल्कोहोल. ओके. तर आता समजून घ्या की समजा जर का आता आपल्याला करायचं असेल की CH3 C2H5 अगेन CH3OH हा आहे आपला C2H5 ला मी थोडंसं एक्सटेंड करून लिहिते CH2 CH2 हा आहे आपला टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल कळतं. टर्शरी अल्कोहोल जर का बनवायचं असेल आणि तुम्हाला जर का याचे रिॲक्टंट गेस करायचे असतील तर काय होणार आहे तुम्ही आता कोणालाही काही कन्सिडर करू शकता. कोणालाही हँडल कन्सिडर करा कोणालाही R कन्सिडर करा काही चालेल. म्हणजे हे दोन्ही हँडल असतील तर काय होईल ऍसिटोन. सो ऍसिटोन CH3CO दॅट इज ऍसिटोन आणि CH2CH3 ला काय होईल अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंट. म्हणजे हा तुमचा गेला R मध्ये आणि हा गेला तुमच्या स्क्वेअर मध्ये. स्क्वेअर म्हणजे हँडल मध्ये किंवा उलट करू शकता. आता ह्याच्यामध्ये एकच करू शकतो आपण की याला टाकलं आपण R मध्ये आणि याला घेतलं आपण हँडल मध्ये तर काय होईल आता हा R मध्ये गेला दॅट इज मिथिल मॅग्नेशियम हॅलाइड तयार झाला आणि हा C2H5 आणि CH3 इकडे गेले तर काय होईल C2H5CO CH3. याचा मिनिंग काय इथिल आणि हा 1 आणि हा 2 म्हणजे 4 झाले दॅट इज ब्युटेनोन कारण कीटोन आहे म्हणून हा झाला ब्युटेनोन. सो ब्युटेनोन प्लस CH3MgX म्हणजे आपण तयार केला हा. याचं नाव काय बघा 1 2 3 4 चेन किंवा 1 2 3 4 कोणताही कन्सिडर करा. नाव येईल ब्युटेन शेवटी सेकंड वर 1 2 सो ब्युटेन 2 ऑल आणि प्रिफिक्स येतो मिथिल सो 2 मिथिल. सो 2 मिथिल ब्युटेन 2 ऑल. ही होती तुमची ऍडिशन ऑफ RMGX ची रिॲक्शन जी की सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. खूप ठिकाणी विचारतात. खूप वेळा याचमुळे क्वेश्चन स्ट्रिक होतात की तुम्हाला कळत नाही की कधी रॅनिनिकल वापरायचा आणि कधी ग्रिग्नार्ड रिएजंट वापरायचा. तुम्हाला दिलेलंच नसतं की ग्रिग्नार्ड रिएजंट वापरा बट तुम्हाला समजा स्टार्टिंगचा कंपाऊंड दिलेला आहे कुठला तरी अल्डिहाइड किंवा कीटोन आणि त्यापासून तुम्ही बनवताय पण तुम्हाला वाटतं की तुम्ही 3चं बनवता आणि येतंय 4चं पण तुमचं तर येणार 3चं कारण तुम्ही काय वापरलं निकेल किंवा NH वापरलं. सो एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस नंबर ऑफ कार्बन वाढवायचे असतील आणि रिडक्शन करायचं असेल किंवा कुठेतरी असं दिसतंय तर समजून घ्या की ही रिॲक्शन कुठेतरी यूज झाली. ओके. सो या होत्या आपल्या प्रिपरेशन रिॲक्शन. एकदा क्विकली प्रिपरेशन रिॲक्शन मध्ये आपण काय काय केलं ते बघूया. प्रिपरेशन रिॲक्शन मध्ये आपण काय केलं पहिल्यांदा स्टार्टिंग केली अल्किल हॅलाइड पासून अल्कोहोल बनवायला. KOH AgOH NOH आधीच शिकलो आपण. ऍक्वियस घेणं खूप कंपल्सरी. ऍक्वियस नॉट अल्कोहोलिक. अल्कोहोलिक बनवला तर अल्किन बनतो. ओके. सेकंड थिंग इज अल्किन. अल्किन मध्ये 2 वेजनी करू शकतो. सेकंडरी टर्शरी बनवायचे असतील तर यूज डायरेक्टली वॉटर किंवा ऍसिड कॅटलाइज रिॲक्शन किंवा प्रायमरी बनवायचं असेल तर B2H6 फॉलोड बाय H2O2 दॅट इज परऑक्साइड. ओके. प्रायमरी आणि सेकंडरी टर्शरी 2 गोष्टी आपण शिकलो हायड्रोक्लोरेशन आणि हायड्रेशन. तिसरी गोष्ट कार्बोक्सी ग्रुप पासून किंवा कार्बोनिल कंपाऊंड्स पासून आपण डायरेक्टली रिडक्शन करून अल्कोहोल मिळवू शकतो. तर काय काय त्याच्यामध्ये अल्डिहाइड आहे कीटोन आहे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे इस्टर आहे काही यूज केलं तरी त्याच्यामध्ये अकॉर्डिंग तुम्हाला रिड्युसिंग एजंट यूज करायला लागते. LiNH4 इज अ
युनिव्हर्सल रिड्युसिंग एजंट तुम्ही कधीही यूज केला LiLH4 तरी तुम्हाला तो इझिली अल्कोहोल देईल. सेकंड थिंग इज अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये रॅनिनिकेल किंवा NH यूज केला. रॅनिनिकेल केला तर H2 टाका, NH केला तर 2H. शेवटी आपण 2 हायड्रोजन ऍड करतो, ते कंपाऊंड मध्ये करा ऍज अ मॉलिक्यूल और सेपरेट करा नेसेंट हायड्रोजन. सो जर का अल्डिहाइड जर का घेतला तर त्याचा बनतो प्रायमरी, कीटोन जर का घेतला तर सेकंडरी. बाकी तुम्हाला माहिती आहे की इथे सेम नंबर ऑफ कार्बन असतात. लास्टचा अल्डिहाइड किंवा कीटोनच घ्यायचा पुन्हा, पण त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ऍड होणार आहेत बिकॉज ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट, आणि हा ग्रिग्नार्ड रिएजंट डायरेक्टली तयार करतो अल्कोहोल विथ मोर नंबर ऑफ कार्बन ॲटम. त्याच्यामुळे इथे लिहिलं +R, दॅट इज नंबर ऑफ कार्बन वाढलेले. ओके, जर का फॉर्मल्डिहाइड घेतला किंवा मिथेनॉल, याचं नाव लक्षात घ्या, फॉर्मल्डिहाइड किंवा मिथेनॉल, तर त्याचा तयार होतो प्रायमरी. जर का घेतला अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मल्डिहाइड तर तयार होतो सेकंडरी, आणि जर का घेतला कीटोन तर त्याचा तयार होतो टर्शरी. ओके, हा ऍक्च्युली CO असा आहे. ओके, सो हे समजून घ्या की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कसे तयार होतात. आता आपण स्टार्ट करूया फिजिकल प्रॉपर्टीज. 4च पॉईंट आहेत, खूप इझी पॉईंट आहेत. लास्टचा पॉईंट आपल्याला केमिकल प्रॉपर्टीजला कनेक्ट करणार आहे. पहिला पॉईंट बघा, रूम टेम्परेचरला अल्कोहोल्स कसे असतात. लोअर अल्कोहोल्स असतात लिक्विड स्टेटमध्ये, ते असतात कलरलेस बट त्यांना ओडर असतो. माहिती असेल इथेनॉल, दॅट इज ड्रिंकिंग, म्हणजे ड्रिंकिंगसाठी जे यूज करतात दॅट इज इथेनॉल. मिथेनॉल यूज नाही करत. जे नॉर्मली ड्रिंक करतात त्यांच्यामध्ये त्या ड्रिंकिंगमध्ये असतं इथेनॉल, दॅट इज C2H5OH. आणि CH3OH कार्पेंट्रीमध्ये यूज करतात. ज्यावेळेस कार्पेंट्रीमध्ये एकदम स्ट्रॉंग स्मेल जो येतो दॅट इज बिकॉज ऑफ दॅट मिथिल अल्कोहोल. ठीक आहे. सेकंड पॉइंट इज बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट मध्ये काय होतं की बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो विथ इन्क्रीजिंग मॉलिक्युलर मास, जसं आपण अल्किल हॅलाइड मध्ये बघितलं. त्याच्यानंतर याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे म्हणजे अल्कोहोलचा जो बॉइलिंग पॉइंट आहे इट इज ग्रेटर दॅन अल्किल हॅलाइड, अल्डिहाइड अँड कीटोन. या सगळ्यांपेक्षा त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे लोअर अल्कोहोलचा तरी. का? कारण यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असतं. आता व्हॉट इज हायड्रोजन बॉन्डिंग? सो हा ROH आहे अँड अगेन हा असेल समजा ROH. तर हा O आणि हा H यांचं बॉन्डिंग जे आहे, बिकॉज O वरती पोलॅरिटी काय असणार आहे निगेटिव्ह, हायड्रोजन वरती पोलॅरिटी पॉझिटिव्ह. O आणि H कधी पण O खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ते दोघेही एकमेकांना खूप इझिली अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे यांच्यात जे असतं ते स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग असतं अनलाईक RX. ठीक आहे, हेच याच रिझनमुळे यांचा बॉइलिंग पॉइंट खूप हाय झालेला असतो. ही गोष्ट तर RX ला जशी ऍप्लिकेबल होती तशीच सेम आहे की ब्रांचिंग वाढलं की बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होणार आहे. ब्रांचिंगमुळे काय होतं, सरफेस एरिया डिक्रीज होतो. कारण आपण जे असं लांब लिहू शकत होतो N मध्ये तेच आपण टर्शरीमध्ये फक्त एवढ्याशा जागेत लिहू शकतो नॉर्मली लिहिताना. पण मग ते ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये मॉलिक्युलर्समध्ये पण तेच होतं, मॉलिक्युलर बिहेवियर. त्याच्यामुळे सरफेस एरिया डिक्रीज झाल्यामुळे ब्रांचिंग डिक्रीज होतं. ओके, थर्ड थिंग इज सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीमध्ये पण सेम फॅक्टर आहे, दॅट इज हायड्रोजन बॉन्डिंग. बॉइलिंग पॉइंट मध्ये आपण सेम मॉलिक्यूल मधला हायड्रोजन बॉन्डिंग बघितलं. आता इथे सोल्युबिलिटी मध्ये आपण वॉटर सोल्युबिलिटी बघतोय. सो याच्यामध्ये आपण बघतोय वॉटर आणि अल्कोहोल. तर यांच्यामध्ये हे जे आहे ते स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. म्हणजे हे तुम्ही असं कन्सिडर करा की अल्कोहोलचा O आणि वॉटरचा H किंवा वॉटरचा O आणि अल्कोहोलचा H यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे हायड्रोजन बॉन्डिंग ते खूप जास्त स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे इझिली मिसिबल विथ वॉटर आहे. जसं जसं अल्कोहोलचा नंबर वाढत जाईल म्हणजे मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसं तसं याचं सोल्युबिलिटी डिक्रीज होणार आहे. ओके, बिकॉज त्याचा हा हायड्रोजन बॉन्डिंगचा एक्सटेंट खतम होत जाणार आहे किंवा कमी होत जाणार आहे. लास्ट थिंग इज ऍसिड. ऍज अ ऍसिड म्हणजे काय? ऍसिड म्हणजे हायड्रोजन डोनर, राईट. ROH हा जर का H जात असेल तर त्यांना आपण म्हणतो ऍसिड, जे हायड्रोजन डोनेट करतात. तर OH आणि वॉटर मधला HOH, तर याच्यामधला हा OH जो आहे तो इकडे कार्बनला पण अटॅच आहे. तर हे कमी पोलर आहेत कम्पेअर्ड टू वॉटर. यांची पोलॅरिटी लोअर असल्यामुळे वॉटर अल्कोहोल पेक्षा जास्त ऍसिडिक आहे आणि याची ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीज होते जसं याचा मॉलिक्युलर मास अजून वाढत जाईल. ओके, किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप वाढत जाते तशी याची ऍसिडिक स्ट्रेंथ अजून डिक्रीज होत जाईल. ओके, तर हे होतं आपलं आतापर्यंतचे फिजिकल प्रॉपर्टीज. 4च आहेत, इझी आहे, लगेच कळून जातील. केमिकल रिॲक्शन एकदा बघूयात आता काय काय आपण करणार आहे. तर फर्स्ट आपण स्टार्ट करतोय
अल्कोहोलचं आपल्याला वेगळेच कंपाऊंड्स बनवायचे आहेत. आपण टोटली बनवलेत 5 ते 6 कंपाऊंड्स. सो याची सुरुवात होताना होतीये की अल्कोहोलचा अल्कली मेटल सोबतचे रिॲक्शन्स म्हणजे O आणि H चं ब्रेकिंग आहे. याच्यामध्ये 2 रिॲक्शन्स आहेत, O आणि H. आणि नंतर आपण बघणार आहे R आणि OH मधलं ब्रेकिंग म्हणजे R वेगळा आणि OH वेगळा होईल ते ब्रेकिंग. आणि इथे आता आपण बघतोय R, O आणि H चं ब्रेकिंग. तर अल्कली मेटल सोबत आपण रिॲक्शन करतो तर हा Na मी इथे इंट्रोड्यूस केला तर RONA म्हणजे RONA प्लस H2 कसा गेला तर हा एक हायड्रोजन एका रिॲक्शन मधून बाहेर पडतो, पुन्हा दुसऱ्या रिॲक्शन मधून एक हायड्रोजन, असे मिळून कधी पण डायटॉमिक मॉलिक्यूल तयार होऊन H2 बाहेर पडणार आहे. सो हा तयार झाला H2 जो की बाहेर गॅस म्हणून गेला आणि हा आपल्याला मिळाला सोडियम अल्कॉक्साइड जो आपण कुठे यूज केलेला अल्किल हॅलाइडच्या रिॲक्शन्स मध्ये इथर बनवण्यासाठी. अल्किल हॅलाइड प्लस सोडियम अल्कॉक्साइड गिव्स इथर. तर त्या रिॲक्शन मध्ये हा कंपाऊंड यूज केला होता. ओके. सेकंड बघा, जेवढी याची व्हॅलेन्सी असेल मेटलची तेवढे तुम्हाला इथे अल्कोहोल घ्यायला लागते आणि पुन्हा त्याला हायड्रोजनसाठी बॅलन्स करायला लागतं. सो अल्युमिनियमची व्हॅलेन्सी असते 3. सो अल्युमिनियमसाठी 3 RO ग्रुप लागते. 3 ग्रुप जर का लागले एका अल्युमिनियमसाठी तर 3 हायड्रोजन बाहेर पडतील. पण 3 हायड्रोजन कसे बाहेर पडणार बिकॉज इट इज अ डायटॉमिक मॉलिक्यूल. म्हणून आपण त्यांना सगळ्यांना डबलने मल्टिप्लाय केले म्हणजे सगळं डबल केलं. सो पुन्हा 3H2 गेले दॅट इज 6 आणि 2 टाइम्स अल्युमिनियम अल्कॉक्स म्हणजे अल्युमिनियम अल्कॉक्साइड तयार झालेला आहे. करेक्ट. आणि हा अल्कोहोल पासून आपण तयार केला 6 टाइम्स. ओके. नेक्स्ट इज इस्टरिफिकेशन. इस्टरिफिकेशन आपण डिटेलमध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये बघितलं असेल बोर्डच्या बुकमध्ये. तर रिॲक्शन काय, अल्कोहोल घेतला, अल्कोहोल मधला हा हायड्रोजन आणि ईस्टर मधला हा कार्बोक्सिलिक ऍसिड मधला हा OH हे मिळून जातील H2O आणि डायरेक्टली जिथून डिटॅच झालेलं आहे तिथून अटॅच करायचं RO-COR म्हणजे तयार झाला ईस्टर. सो हा मिळणार आहे तुम्हाला इस्टरिफिकेशन रिॲक्शन मध्ये. अल्कोहोल मधला O आणि H चं ब्रेकिंग होतं ना की OH आणि इकडचा H चं ब्रेकिंग होतं. ओके, लक्षात ठेवा. सो आतापर्यंत आपण अल्कली सोबतच्या रिॲक्शन्स केल्या फॉर्मिंग सोडियम अल्कॉक्साइड और मेटल अल्कॉक्साइड. सेकंड आपण बनवला इस्टरिफिकेशन. थर्ड रिॲक्शन बघूया जी आपल्याला ऑलरेडी झालेली आहे. इस्टिकचे अल्कोहोल पासून आपण अल्किल हॅलाइड बनवले बाय 3 वेज. HX मध्ये अजून 3 वेज HCl, HBr, HI, PCl3, PCl5, PBr3 आणि TI3. थर्ड इज SOCl2. ठीक आहे. तर या सगळ्यापासून आपण अल्किल हॅलाइड बनवलंय, परत बघायची गरज नाहीये. चौथी रिॲक्शन इज मच सिमिलर टू अल्किल हॅलाइड. सिमिलर म्हणजे एक्झॅक्टली सेमच आहे. काय केलेलं आहे, अल्किल हॅलाइड मध्ये इथे होता X, याचा आपण अल्किल तयार केला होता. आठवत असेल तर यूज केला होता सेटझेफ रूल. हे जे होतं H आणि X निघून गेला आणि हे दोघांनी बॉन्ड तयार केला. तर एक्झॅक्टली हीच रिॲक्शन होतीये. तिकडे आपण यूज केला होता KOH अल्कोहोलिक की त्याच्यामुळे आपल्याला अल्किन मिळाला होता डिहायड्रो हॅलोजनेशन होऊन. सिमिलरली डिहायड्रेशन होणार आहे बिकॉज OH आणि H जाणार आहे ॲज H2O. हे दोघं जण खूप जास्त स्ट्रॉंग आहेत त्याच्यामुळे हे इझिली एकमेकांसोबत बॉन्ड करून H2O निघून जातील आणि डबल बॉन्ड मिळेल आपल्याला अल्किन. सो COH मतलब अल्कोहोलचा तुम्हाला मिळाला अल्किन बाय युझिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. जर काय लक्षात असेल तर प्रिपरेशन रिॲक्शन मध्ये आजच आपण बघितलं की अल्किन मध्ये जर का तुम्ही H2SO4 टाकला इन प्रेझेन्स ऑफ वॉटर तर तुम्हाला मिळतो अल्कोहोल. आणि आता आपण बघतोय की अल्कोहोल मध्ये जर का कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकला, आता वॉटर नाही टाकायचा, ओन्ली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तर तुम्हाला मिळणार आहे अल्किन. एक्झॅक्टली उलट आहे. कसं माहिती का, आपल्या केमिस्ट्रीमध्ये काही काही गोष्टी याचं कात्रीचं काम करतात आणि काही काही ग्लूचं काम करतात. तर आता ही रिॲक्शन जी आहे म्हणजे अल्कोहोल पासून अल्किन वाली रिॲक्शन, तर याच्यामध्ये H2O बाहेर जातो. सो एक कॉमन सेन्स आहे की जर का तुम्ही याच्यात H2O टाकला तर ही रिॲक्शन फेवर होणारच नाही कारण याच्यामध्ये ऑलरेडी H2O बाहेर निघतोय आणि या कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची इंटेन्सिटी कमी करतोय. उलट जेवढ्या केवढ्या रिॲक्शनमुळे अल्किन तयार झाला असेल त्याच्यामध्ये तो H2O पुन्हा रिॲक्ट करून पुन्हा अल्कोहोल बनते. सो ही रिॲक्शन कधी पण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये करावी लागते आणि H2O याच्यामधून बाहेर पडतो. ओके, तर आपण KOH मध्ये घेताना बघितलं होतं की सेटझेफ रूल यूज होतो, याच्यामध्ये पण तोच रूल यूज होतो. इथे आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे बिकॉज टर्शरी अल्कोहोल जो आहे ना तो खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे टुवर्ड्स एलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजे तुम्ही कुठेही जरी टर्शरी अल्कोहोल बघितला, टर्शरी अल्किल हॅलाइड बघितला तर त्यांचा इझिली अल्किन बनतो.
कम्पेअर्ड टू सबस्टिट्यूशन. इथे आपण जसे सबस्टिट्यूशन केले तसं इथे टर्शरी अल्कोहोलला जरी तुम्हाला सबस्टिट्यूशन करायचं असेल तरी तो एलिमिनेशन स्वतः करून घेईल. ठीक आहे. मग बघा इथे जर का H2SO4 यूज करतोय तर हा किती कॉन्सन्ट्रेटेड लागतो 95%. सेकंडरी असेल तर किती लागतो अल्किन बनवण्यासाठी 60%. टर्शरी असेल तर फक्त 20% लागतो. 20% इज नथिंग. ओके. सो 20% H2SO4 जरी यूज केला तरी त्याचा अल्किन बनतोय. ओके. सो हे होतं आपला अल्किन बनवण्याचे रिएक्शन्स. H2SO4 सोडून Al2O3 पण यूज करू शकतो. Al2O3 पण सेम रिएक्शन होतात, फक्त यांना पर्सेंटेजची गरज लागत नाही. Al2O3 चा फक्त टेम्परेचर व्हॅरी केलं तरी आपल्याला रिएक्शन मध्ये अल्किन मिळेल फ्रॉम अल्कोहोल. आता आपण पुढच्या लास्ट टाईप कडे जाऊया, दॅट इज ऑक्सिडेशन. आपण रिडक्शन केलं होतं अल्डिहाइड कीटोन दॅट इज कार्बोनिल ग्रुपचं आपण रिडक्शन केलं होतं. आता या सीओ ग्रुप आपल्याला बनवायचे परत, म्हणजे काय करायला लागणार ऑक्सिडेशन. बघा अल्कोहोलचं आपण कार्बोक्सिलिक ऍसिड वगैरे किंवा अल्डिहाइड कीटोनचं आपण रिडक्शन करून बनवलं होतं अल्कोहोल. तर आता अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून बनवायचं आपल्याला अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. रिएक्शन काय आहे बघा. जसं इथे आपण यूज केला होता रिड्युसिंग एजंट दॅट इज LiLH4 NaBH4 किंवा हायड्रोजन यूज केलं होतं इन प्रेझेन्स ऑफ रॅनिनिकेल वगैरे. तर याच्यापासून तुम्ही काय तयार केलं होतं अल्कोहोल. तर मग आता तुम्हाला एक युनिव्हर्सल ऑक्सिडायझिंग एजंट्स माहिती असतील K2Cr2O7 CrO3 KMnO4 किंवा अजून काय सीयू आपण नंतर यूज करतोय. सो या सगळ्या गोष्टींपासून आपण ऑक्सिडाइज करतो, म्हणजे काय करतो ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन केलं तर प्रायमरी अल्कोहोल घेतला तर त्याचा अल्डिहाइड मिळणार. बरोबर. पण अल्डिहाइड तिथे नाही थांबत. अल्डिहाइडचं काय होतं की अल्डिहाइडचा पुन्हा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. म्हणजे जर का तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिडलाच एक्झॅक्टली रिएक्शन स्टॉप करायची असेल तर तुम्हाला यूज करायला लागेल PDC-PCC. PDC-PCC काय पिरिडिनियम डायक्रोमेट और पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ठीक आहे. सो याच्यापासून तुम्हाला मिळणार आहे फक्त अल्डिहाइड. अदरवाइज जर का हे नाही यूज केलं नॉर्मल ऑक्सिडायझिंग एजंट विल गिव्ह यू कार्बोक्सिलिक ऍसिड. सेकंडरी मध्ये काय कुठलंही यूज करा डायरेक्टली तुम्हाला कीटोन मिळणार आहे. काही त्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. सो ONE दॅट इज कीटोन मिळणार आहे. हा OH आणि हा H जाणार आहे प्रत्येक वेळेस. सॉरी हा H आणि हा H निघून जाणार आहे इकडच्या O सोबत आणि इकडे डबल बॉन्ड तयार होणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सल रिएजंट यूज करता रिड्युसिंग एजंट और ऑक्सिडायझिंग एजंट तर त्यावेळेस तुम्हाला काही बॅलन्स करायची जास्त गरज नसते. फोकस ऑन ओनली मेन रिएक्टंट अँड प्रोडक्ट. आता टर्शरी घेतलं तर टर्शरीमध्ये तुम्ही कुठलाही ऑक्सिडायझिंग एजंट ऍड केला तर याची रिएक्शन एकतर पॉसिबल नाही होत, कारण या रिएक्शन मध्ये नॉर्मली अल्किनच मिळतो. जर का तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट तरीही टाकलात तर याच्यामध्ये जो कार्बोक्सिलिक ऍसिड मिळेल तो लेस नंबर ऑफ कार्बन ऍटम मिळेल. म्हणजे इथे जेवढे कार्बन ऍटम आहेत तेवढे इथे नाही मिळणार. सो इथे कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल बट विथ लेस नंबर ऑफ कार्बन ऍटम. नाउ याच्याऐवजी म्हणजे इन्स्टेड ऑफ ऍडिंग ऑक्सिडायझिंग एजंट जर का तुम्ही कॉपरला फक्त हीट केलं, कॉपरवरती फक्त या सगळ्या रिएक्शन्सना हीट केलं तरी सेम रिझल्ट मिळतील. म्हणजे या रिझल्टमध्ये ऍसिड नाही मिळणार, ओनली अल्डिहाइड मिळेल, ओनली कीटोन मिळेल. बट टर्शरीचा मिळेल अल्किन. कंपल्सरी टर्शरीचा अल्किन मिळेल बिकॉज मेटल तिकडे इन्व्हॉल्व्ह झाला. टर्शरी कधी पण काहीतरी ऑक्सिडायझिंग एजंट थोडाफार जरी भेटला तरी तो स्वतःचं लगेच डिहायड्रेशन करतो आणि फॉर्मिंग अल्किन. सो टर्शरी तुम्हाला इथे इथरमध्ये तर खूप वेळा याचं एक्सेप्शन येणार आहे की टर्शरी अल्किल हॅलाइड घ्या, टर्शरी अल्कोहोल घ्या. तो बाकीचं काहीच नाही बघत, त्याला फक्त अल्किन बनायचं असतं. ओके. सो या होत्या आपल्या 4-5 रिएक्शन्स ऑन केमिकल रिएक्शन्स ऑन अल्कोहोल. सो काय काय बघितलं आपण तयार केला होता सोडियम अल्कॉक्साइड. देन आपण तयार केलं इस्टर, म्हणजे इस्टरच्या फॉर्मेशन मध्ये अल्कोहोल ऍड झाला होता. थर्ड आपण बघितलं अल्किल हॅलाइड. फोर्थ आपण बघितलं अल्किन. फिफ्थ बघितलं ऑक्सिडेशन. सो जर का तुम्हाला कधीही कुठल्याही रिएक्शन्स आल्या कुठल्याही बुकमध्ये तर तुम्हाला फक्त तुमच्या लेसन वाईज तुमचे चार्ट तयार असतील की आपण कोणापासून काय काय तयार केलं. फॉर एक्झाम्पल प्रिपरेशन. आता तुम्हाला अल्कोहोल बनवायचं तर अल्कोहोलच्या प्रिपरेशन मध्ये आपण स्टार्टिंग काय बघितली होती अल्किल हॅलाइड. देन काय बघितली होती अल्किन. अल्किनच्या पुन्हा 2 रिएक्शन होत्या. कुठल्या? एक प्रायमरी आणि एक सेकंडरी टर्शरी. सो पुन्हा या 2 रिएक्शन्स होत्या. त्याच्यानंतर अल्किल हॅलाइड अल्किन. त्याच्यानंतर आपण बघितला होता हे रिडक्शन फ्रॉम कार्बोक्सी ग्रुप दॅट इज CO ग्रुप.
मग त्याच्यामध्ये डायरेक्ट रिडक्शन होतं आणि दुसरं होतं विथ युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. 4 रिॲक्शन आहेत ओनली. तुम्हाला काही कुठलंही जर का प्रोडक्ट अल्कोहोल दिसत असेल, तुम्हाला फक्त वरती बघायचं की कोणतं ऍड केलं. या 4 पेक्षा तर वेगळं काही विचारणार नाही, कधीच विचारणार नाही. तुम्हाला 11वीचं पण जास्त काही नाहीये. 11वीचा चॅप्टर पण ह्याच्यामध्येच कव्हर होत आहे. आता केमिकल रिॲक्शन जर का बघितलं तर केमिकल रिॲक्शन पुन्हा 4 आहेत. काय बनवल्या? सोडियम अल्कॉक्साईड बनवली, ROHचं ब्रेकिंग आहे, इस्टरिफिकेशन, इस्टर बनवलं, देन पुन्हा काय बनवलं? अल्किन बनवलं आणि पुन्हा आपण अल्किन बनवलं आणि पुन्हा आपण ऑक्सिडेशन करून कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्डिहाइड अँड कीटोन बनवलं. टर्शरी सोबत फक्त थोडासा पंगा आहे की टर्शरी अल्कोहोलचं नेहमी अल्किन बनतो इन ऑक्सिडेशन. ओके, सो या तुम्हाला रिॲक्शन कळल्या असतील तर उद्या तुम्हाला फिनॉल आणि इथर कळेल.